काय माझं चालू आहे ना वेळ नव्हते. 3 मॅच आहेत ना. हा मला लावायला पाहिजे. साउथ सेंट्रल रेल्वे 24, इंडियन नेव्ही 17. मारला या स्पर्धेच्या संकल्पनेचे प्रमुख सन्मान्य आमदार सुनीलजी शिंदेसाहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. ओ सुंदर अशी पकड. दोन महत्वाच्या सन्मानाकडे आपल्याला घेऊन जातो. 19 सर्वप्रथम पहिल्या महत्वाच्या सन्मानाकडे आपण जात आहोत. स्थानिक नवयुग क्रीडा मंडळ दादर या संघाकडून ज्यांना आपण पाहिलं, आपल्या सर्वांग सुंदर खेळानं महाराष्ट्रासह देशातले असणाऱ्या अनेक मैदानं त्यांनी गाजवली. बँक ऑफ महाराष्ट्राच्या असणाऱ्या माजी राष्ट्रीय खेळाडू आणि ज्यांना 70-71चा प्रथम छत्रपती पुरस्कार मिळाला. या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या प्रमुखांनी श्रीमती चित्रा नाबर केळकर मॅडम यांना ठिकाणी व्यासपीठाच्या मध्यभागी आपण सन्मानित करणार आहोत. मी विनंती करतो या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करायचं आहे. महाराष्ट्रातल्या कबड्डीतला असणारा लाडका रत्न नाबर मॅडम श्रीमती चित्रा नाबर केळकर मॅडम यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. आमच्या राजा आढावे सरांचा असणारा हा संघ शिवशक्ती, तर आपण सोनालीला आपण सन्मानित केलं. आज आपण पूजा यादव यांना आपण सन्मानित करतो. मनपूर्वक आभार असतील. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्येष्ठ नागरिक काय कमबॅक केला आपण पाहतो. या स्पर्धेच्या निमित्तानं इंडियन नेव्हीनं साऊथ सेंट्रल सुद्धा या स्पर्धेतले महत्वाचा असणारा खेळाडू आहे अग्रपडासाठी नरेंद्र कंटोला आपण पाहतोय. पंड्या मारुती सेवा मंडळाची स्पर्धा आपण पाहतोय. अनेक मोठे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं गाजवताना यश टिकवण्यासाठी पकड मजबूत असणं तेवढंच महत्वाचं. मनाची पकड ढासळली की तर त्याची खेळातली उंची देखील कमी होते आणि त्यासाठी कन्सिस्टन्सी ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. एक नेत्रदीपक असं प्रदर्शन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं. स्कोर लेवल 28-28. माध्यमातून जाताना जरा स्कोर बोर्डकडे बघा आणि टाळ्या वाजवायच्या तेवढं वाजवा. दोन्ही संघांना समान संधी आहे. 28-28. एका साईडला झुकलेला सामना लेवलला आला. अत्यंत चुरशीचा सामना एक क्लोज फाईट या स्पर्धेत आपण अनुभवत असताना एक इतिहास घडवणारी स्पर्धा. संपूर्ण देशासह आपण देशाच्या बाहेर देखील अनेक दिवस ही स्पर्धा अनुभवत आहेत. मगाशी सांगितलं आकडा 1 लाखाच्या पुढे आहे. आमचे दोन्ही अप्रतिम असे अनाउन्सर्स
एकडे आहे आपला लाडका खेळाडू सुशील जो युनियन बँकेत खेळत आहे आणि अजून एक तो म्हणजे काही शंका नाही. एवढं चांगलं बिग फाईट्स खऱ्या अर्थानं बंड्या मारुतीची असणारी स्पर्धा यशस्वी झाली. तमाम मुंबईकर या मंडळावरती मनापासून प्रेम करतात. मी मगाशी बोललो अद्यापर्यंत आपण दुसरं खेळतो असं नाही, अनेक व्यावसायिक क्षेत्राला पण खेळाडू देखील दिले. फक्त आमच्या मंडळाचा आम्ही विचार करत नाही, डिलाय रोडचा विचार करत नाही, तर अख्ख्या मुंबई ठाणा खेळाडू बुडाले यासाठी स्पर्धा आयोजित केली. टाळ्यांचा वर्षा होताना या पकडीसाठी अय्या मोचपला काट केलं जात आहे. प्रयत्न ठेवला नक्कीच कन्सिस्टन्सी ठेवता येते. इकडे कुठे तालुक्यात आपण सरस ठरवू शकतो. मोठी चूक होते कॉर्नरची आपण पाहत असताना ट्रॅकमधून सुटताना आपण पाहतो त्या ठिकाणी नितीश कुमार आहे तमिळ फलाई बादचा आणि कम्पॅक्ट करताना पुन्हा एकदा साऊथ सेंट्रल बल्ब आहे. पुढे चालू सामन्यात यशाचा बाजीगर कोण, या चालू सामन्यातनं जो विजेता संघ असेल तो आपण पाडावा. काही उपांत्य फेरीसाठी दाखल होणार या लढतीमध्ये भारताच्या विविध राज्यातले असणारे अनेक खेळाडू आपलं नशीब आजमावण्यासाठी या मुंबापुरीमध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख स्वरूपात 5 लाख आणि चषक. ओके, त्याच्यावरती कोण नाव कोरतो येणारा काय ठरवतात आपण डावे कोण आपण पाहतोय. नवीन हँडटच करण्याचा प्रयत्न राहिला या अय्या रोचक आणि स्टेपिंग आपण पाहतोय. पॉझिटिव्ह अप्रोच आहे आपण पाहतोय. अगदी सहजगत्या एक चांगलं फुटवर्क फ्लेक्झिबिलिटी दाखवताना. पण हेच जे प्रोफेशनली आपण जेव्हा कबड्डी खेळतो तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि सगळी मोठी मोठी खेळाडू आपापल्या पद्धतीनं आपला अप्रोच दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना बंड्या मारुतीच्या मैदानामध्ये. त्या बाद कारण तरी देखील मैदानात आपण जर बघितलं तर जोपर्यंत सुरजित नरवाला आहे तोपर्यंत सामन्यातलं असणारं चित्र बदलू शकतो अशी क्षमता जरूर आहे. जो कॉर्नरला त्या ठिकाणी आपण पाहतो रिक शर्मा मॅन ऑफ ब्ल्यू मुंबा. घेऊया सगळी दिग्गज मंडळी. अर्जुन रेवाडी, सुरजित नरवाल, क्या बात है अय्यान लोचा. अप्रतिम कामगिरी. इंडियन नेव्ही पहिल्यापासून तिकडे झाली आंतरराष्ट्रीय पंच पुरुष श्रीमंत जितेश शिरवडकर. करण्याचा प्रयत्न जरूर होता. पंचांचे चाणक्य आहेत आपण पाहतो. नेतृत्व करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी केला होता जरूर आहे. या मॅच चल रहा है एक नंबर झकास. मित्रांनो टाळ्या कमी पडतात वाटतं. मला नक्कीच माहिती की निलावरची पब्लिक गावाला गेली पण ही पब्लिक सुद्धा आपली कबड्डीची पब्लिक आपली मुंबईची पब्लिक आहे आपल्या महाराष्ट्राची पब्लिक आहे. एकदा जोरदार टाळ्या उद्या. म्हणजे एवढं ओरडल्यानंतर तुम्ही टाळ्या वाजवणार. चला ठीक आहे. कोण ठीक आहे. आवाजा इतक्या टाळ्या आल्या ना मुंबईकर मनापासून प्रेम करतात त्या कबड्डीवरती आपण पाहतोय. चालू सामन्यातली शेवटची 5 मिनिटं. साऊथ सेंट्रल 40 इंडियन नेव्ही 30. 10 गुणांची आघाडी साऊथ सेंट्रल. कमबॅक शेवटच्या 5 क्षणामध्ये 5 मिनिटांमध्ये काही घडू शकतं. हा खेळ कबड्डीचा आहे. एखादी सुपर रेड आली पुन्हा कमबॅक करू शकते. मात्र आज अय्यान लोचकनं काय काम केलं आपण पाहतोय. त्याला समर्थ साथ सुमित सागवानचे आहे, नरेंद्र खंडोबाचे आहे.
एक एक पॉईंट घेत आपल्या गुणतालिकेत आपल्या सरस ठेवण्याचा प्रयत्न झाला. बघा पहिल्या उपांत्य फेरीसाठी कोण पात्र होतोय अद्यापर्यंतचे इरादे स्पष्ट दिसत आहेत. त्या गुणांची आघाडी दिसते ती साऊथ सेंट्रल. हो भरभुटा आणि तेलुगू टायटन्स. हे पाहून असं एक पिक्चरचं डायलॉग आठवलं की टप्पड़ से डरने लगता साहब प्यार से लगता है. अशी एक पकड होती. अप्रतिम प्यार से नाही तुम्हाला टॅकल से फटके से डर लगता है. हेच मित्रांनो एक जबरदस्त सामना आपण या ठिकाणी पाहतो होतो. भारतातील दोन बलाढ्य संघ साऊथ सेंट्रल रेल्वे आणि इंडियन नेव्ही दोन मोठे संघ या ठिकाणी पंजाब मंडळाच्या या उपांत्य फेरीच्या सामन्याकरिता 41-42 शेवटचे 4 मिनिटं आणि जबरदस्त टॅकल. हे सगळे खेळाचे असणारे बेताज बादशाह आहेत. भारताच्या कबड्डी क्षेत्रासाठी भरभरून योगदान देणारे असणारे खेळाडू आहेत. काय घडतं बघूया शेवटच्या 4 मिनिटांमध्ये असताना दोन फुलाच्या बाजूला इथे आपण हो शाबाश 2 पॉईंट रे. आक्रमण सुरू होतं भारत गुंडाळलं. ओके बच्चनची किती बोट वरती होतात आणि गुंडाळीचे असताना फार किती कमी होतो. 2 पॉईंट्स. अरे कोण जिंकणार माहिती आहे पण टाळ्या होऊ द्या की नक्कीच. मगाशी सांगितलं शेवटच्या 5 मिनिटांमध्ये काय घडू शकतं. आता 4 मिनिटं होती आपण बघतोय. शेवटचे 3 मिनिटं आहेत आपण शेवटचे 3 मिनिटं कोण जिंकणार. यशाचा कोण इतिहास घडवतो. साऊथ सेंट्रल की इंडियन नेव्ही. आपण पाहणार अद्यापर्यंत 7 गुणांची आघाडी जरूर आहे. आता ती लीड तोडण्याची क्षमता जरूर आहे. ती इंडियन नेव्ही या संघाकडे अप्रतिम असं आयोजन कोणाचं पाऊल फिरणारा वरतीचा आपण साक्षीदार. सूर गवसतोय तो भारत गुंडाला. नक्कीच आपल्याला आवडणार एक कमबॅक करतोय. समान गुणफलकावरती सुटला पाहिजे तर सामना समान गुणफलकावरती. आणि तुझ्या अपेक्षा नक्की पूर्ण होतात. आपण गोल्डन मेडलची देखील आपण अपेक्षा आहे. ना एक लीड आहे ना शेवटचे 1 गुणांची आघाडी. श्वास रोखून धरणारी लढत आहे. पण पाहतोय तुम्हाला बीपी शुगरचा जर त्रास असेल तर डोळे बंद करा. अत्यंत बेत्रदीपक रोमांचक अशा लढतीचे आपण साक्षीदार आहोत. दोनच. वा काय होणार. ब्रँड ऑफ इंडियन नेव्ही आपण पाहतोय भारत गुंडा. हा पॉईंट ऑर्नरच्या दिशेला सज्ज आपण पाहतोय पॉईंट देणार. समान गुणफलक, समान गुणफलक. 41-41. चला फक्त टाळ्या शिट्ट्या वाजू द्या. शिट्ट्या. मुंबईकर या सामन्याचा असणारा आस्वाद घेताना जे ऑनलाईन जोडलेले आमचे खेळाडू आहेत निश्चित स्वरूपात पॅन्ट खुश असणाऱ्या सामन्यावरती चालू सामन्यातला शेवटचा मिनिट शिल्लक. इतिहास घडवणारी असणारी लढत आपण मैदानात आपण पाहतोय. जर शिखरावर पोहोचण्याची इच्छा असेल तर थांबण्याचा विचार मनात येऊन देऊ नका. आपला खेळ सर्वांनी सुंदर दाखवा आणि उपांत्य फेरीत आपली धडक मारा. जिंकणीच्या पावलाने केलेल्या चढाईला खेळाचा विजयाकडे घेता येतं. दाखवता बघूया भरत गुंडा काय करतो आपल्या चढाईला. बाबा ते प्रयत्न होतो का ही पकड होते ते साऊथ सेंट्रलच्या माध्यमातून एक नेत्रदीपकाचा प्रयत्न आहे. कमाल मुंबईकर. हे बघा
आणि मैदान. क्या बात है. यशाचा जरांगीचा सामना एन्जॉय करतायत. व्यासपीठावरचे आमचे सगळे पाहुणे देखील हा सामना एन्जॉय करतायत. या गोलच्या पुन्हा एकदा सामना बंद करण्याचा प्रयत्न केलाय का पाहूया. ऍडव्हान्स सेटल करण्याचा प्रयत्न होतो का तो परत दिसला. स्पर्धा अत्यंत महत्वाची थोडासा पावलं फेकणारी लढत, इतिहास घडवणारी लढत, महाराष्ट्रासह देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने खूप होणारी लढत. चढाई म्हणजे स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची एक सुंदर संधी आहे. आणि त्यातून उंचीची स्वप्न पाहिजे असेल तर चढाईच्या वेगळ्या स्वीकारण्यात पाहिजे.